जालन्यामध्ये आतापर्यंत 2.5 लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण, कापूस, मका, सोयाबीन या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. सोयाबीन बियाणं उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केल्यानं बाजारामध्ये सोयाबीनच्या वाणांची टंचाई. यंदा घरगुती बियाणांचा वापर वाढणार असून उत्पादनाच्या सरासरीबाबत कृषी तज्ज्ञांकडून संशय व्यक्त. खानदेशात यंदा कापूस लागवड रखडत सुरू, बागायती किंवा पूर्व हंगामी लागवड देखील कमी. पाऊस हवा शेतीला पूरक नसल्यानं कोरडवाहू कापूस लागवड अल्प असल्याची स्थिती. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीला वेग, सोयाबीन आणि मका पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. मात्र मागील 8 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. नांदेडच्या मोंढा बाजारात भुईमुग शेंगाची आवक सुरू, शेंगांना कमाल 5,900 रुपये प्रति क्विंटल इतका दर. अतिवृष्टीमुळे भुईमुग शेंगा काढता आला नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. जालन्यामध्ये हरणांकडून पिकांची नासाडी, जालन्याच्या पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी चिंतेत. वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 100 अधिकारी घेणार, 1000 शेतकऱ्यांच्या भेटी. बांधावर जाणून घेणार शेतकऱ्यांच्या समस्या. जमा होणाऱ्या माहितीवरून प्रशासन धोरण आखणार. वाशिमच्या कारंजा तालुक्यात मिलीपीड किडीचं कपाशीवर संकट, कपाशीची कोळी झाडं कुरतडून कीड करते नष्ट. किडीमुळे कपाशी उत्पादक शेतकरी चिंतेत. अहिल्यानगरच्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला चांगला दर, बाजारामध्ये 30,887 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 900 ते 1600 रुपयांपर्यंतचा सरासरी दर. पावसामुळे हिंगोलीच्या वसमत तालुक्यात काढणीला आलेल्या केळी बागांचं मोठं नुकसान. दर निम्म्यानं पाडल्यानं प्रति क्विंटल 1000 ते 1200 दर. शेतकरी अडचणीत. नांदेड कृषी उत्पन्न बाजारामध्ये भुईमुग शेंगाची आवक सुरू, शेंगांना कमाल 5,900 दर तर किमान 4,925 प्रति क्विंटलचा दर. कोकणामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यानं बाजारपेठा बंद, परिणामी खाऊच्या पानाला उठाव कमी. सध्या पानाला 1000 ते 3500 रुपयांपर्यंतचा दर.